वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे आम्ही. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज उल्हासनगरमध्ये आहोत. उल्हासनगर पॅनल नंबर 3 मध्ये भुल्लर महाराज हे निवडणुकीसाठी उभे आहेत. पॅनलमध्ये 4 लोक येत असतात. भुल्लर महाराज साधारण 30 वर्षापासून नगरसेवक आहेत. त्या 30 वर्षामध्ये भुल्लर महाराजांचं एक असं काम आहे की जसं आपण ठाण्यामध्ये दिघे साहेबांना ओळखत होतो, तसे दुसरे दिघे हे भुल्लर महाराज आहेत उल्हासनगरचे. 30 वर्षापासून त्यांच्याकडं महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती आला तर तो कधी खाली हात गेला नाही. उल्हासनगरमध्ये पॅनल नंबर 3 झालं किंवा कुठलाही पॅनल झाला, त्या पॅनलमध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात, परंतु महाराजनी कधीही कुणाला दुजाभाव केला नाही की हा या जातीचा म्हणून मी काम करणार नाही की त्या जातीचा म्हणून मी काम करणार नाही. महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती कोणताही काम घेऊन आला तर महाराजने अर्ध्या रात्री जरी आले तरी महाराज त्याचं काम ताबडतोब फोनवर करत होते. ही महाराजांची ख्याती आहे आणि आज तरी महाराजांना उल्हासनगरमध्ये कोणी अपोजिट करू शकत नाही. त्यांच्यासाठी जी लोक आले प्रचारासाठी आलेले आहेत हे निःशुल्क आलेले आहेत. यांना कोणी पैसा दिला नाही आहे, निःशुल्क आलेले आहे आणि हे लोक प्रचारासाठी लांबून लांबून येतात, कारण की फक्त महाराज निवडून यायला पाहिजे आणि महाराजांची गॅरंटी की महाराज 100% निवडून येणार म्हणजे येणार. आज आपण महाराजांची मुलाखत घेत आहोत आणि त्या मुलाखतीमध्ये बघूया आपण त्यांना साधारण 2-3 प्रश्न विचारू. त्या प्रश्नांमध्ये ते कसे फेस करतात ते बघूया. थँक्यू. नमस्कार. महाराज, आपण जवळजवळ 30 वर्षापासून पूर्वी म्हणजे मागील 30 वर्षापासून नगरसेवक आहात. आत्ता पुन्हा आपण निवडणुकीला उभे आहेत. आता 35 वर्ष झाले. अच्छा, 35 वर्ष होऊन गेले. 35 वर्ष होऊन गेले. मतलब हे 40 वर्ष चालू समजा आता. आणि तुम्ही निवडून येणार याची गॅरंटी सर्वांना, कारण की मी जनतेतून बरेच लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आम्हाला महाराज पाहिजे. तुमचं काम, लोकांनी असं सांगितलं की तुमचं काम ठाण्यामध्ये दिघे साहेब करत होते आणि उल्हासनगरमध्ये तुम्ही, म्हणजे दिघे साहेबांचं जसं काम होतं तसं तुमचंही काम आहे. तुम्ही कधी कोणाला नकार दिला नाही. महाराष्ट्रातला कुठला व्यक्ती जरी तुमच्याकडे आला तरी तुम्ही त्याचं काम ताबडतोब केलं, तेही म्हणजे दिवस पण नाही आणि रात्र पण नाही. जेव्हा तुम्हाला वाटलं, जेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही काम केलं. आत्ता तुम्ही जे निवडणुकीसाठी उभे आहेत, तर आता तुमचा जनतेसाठी काय करण्याचा उद्देश आहे? माझा एक आहे, वाल्मिकी नगरमध्ये महर्षी वाल्मिकी समाज मंदिर मोठा बांधायचा आहे. एक 6 कोटीची त्याची निधी मंजूर झालेली आहे. वाल्मिकी नगरमध्ये नवीन पाणीची पाईपलाईन, खुर्णी खड्ड्यामध्ये नवीन पाणीची पाईपलाईन, बिर्ला गेट येथे समाज मंदिर बांधलेलं आहे आम्ही पूर्वी, आणि एक महर्षी वाल्मिकी गार्डन बांधलेलं आहे खुर्णी खड्ड्यामध्ये. असा गार्डन पुरे ठाणे जिल्ह्यामध्ये नाही आहे महर्षी वाल्मिकीच्या नावाने. आता पुढे जे पब्लिक सांगेल ते आम्ही करू. आणि उल्हासनगर सध्या रोडचं बरेच कंप्लेंट आहेत, त्या बाबतीत आपण काय विचार करणार? साहेब, 4 वर्षापासून सरकार आमची सत्ता नाही आहे, ॲडमिनिस्ट्रेशन राज आहे, कमिशनर बसलेली आहे, ती कुणाची ऐकतच नाही. रस्ते खोदून ठेवलेले आहे, काम करत नाही, कॉन्ट्रॅक्टरला पैसे देते खुद त्यातून कमिशनरचे पण कमिशन आहे. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, मग उल्हासनगरमध्ये तुमची आणि BJPची युती का नाही आहे? त्यांनी नाही केली, BJPने नाही केली, ते हवामध्ये आहे. त्यांना असं काय वाटलं की बाबा इथं युती नाही करावी? त्यांची हवा निघेल. आता सध्या जे वातावरण चालू आहे, बदलापूरमध्ये वेगळं, अंबरनाथमध्ये वेगळं, उल्हासनगरमध्ये काय वाटतं? नाही, ते आमची नंतर जमेल असं मला वाटतं आहे. त्यांच्याकडे काही राहणार नाही, स्वतःच येणार की आम्हाला पण घ्या. जर BJPमध्ये केंद्रात पण आहे, इथं पण आहे, तर मग इथं तुम्ही युती करणं गरजेचंच होतं.
गरजेचं त्यांना 10 वेळा सांगितलं, कुमारला, राजेश भद्रियाला, बसा बसा बसा, ते बसण्यासाठी ऐकतच नव्हते. जर वेगळे रडले तर तुमचे मतं डिस्ट्रीब्यूट होतात, मग त्यामुळे नुकसान कोणाचे होणार आहे? त्यांचं होणार, आमच्या नाही होणार. तसं तुमची सीट तर कन्फर्म आहे, पण बाकी सीटचं काय? मग बाकी सीटमध्ये त्यांचं नुकसान आहे, आमचं नुकसान नाही. पब्लिक आमच्यासोबत आहे. पब्लिकला माहीत आहे काम कोण करतोय, ठेकेदार कुणाचे, टोटल ठेकेदार जेवढे सब बीजेपीचे ठेकेदार. प्रदीप रामचंद्रच्या चंदानीचा मुलगा ठेकेदार, काम करायला रुपया एक कोटीचं काम होते, पास होतो, 10 लाखच्या करून बिल बनवून घेतो. मग तुम्ही त्यांना अपोज का नाही करत? मग अपोज सत्ता नाही अपोज करण्यासाठी. सत्ता आली तर अपोज करू ना. आपल्याला पण माहीत पडेल की किती त्यांचे घोटाळे सगळे उडू सत्ता आल्यावर. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, BJP आहे, काँग्रेसजवळ नगण्यचं समजा शिवसेना आहे, उभाटा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं? सत्ता म्हणजे तुम्हाला जी समजा सत्तेत तुमची जर पूर्ण सीट येणारच आहे असं तुमचं मत आहे, पण जर समजा तुमची जर पूर्ण सीट नाही आल्या, 78 सीट जर तुमच्या नाही लागल्या, तर तुम्ही गठबंधन कुणाशी करणार? आमच्या गठबंधनच्याच महापौर होणार. तुमचं बरोबर कोण असणार? बरोबर आमच्या TOK साई आहे. मला ना वाटत की आम्हाला कोणाची गरज आहे. म्हणजे BJPची नेहमी 7 ते 8 सीट येत होती. मागच्या वेळी 17मध्ये त्यांनी BJP TOKशी गठबंधन केल्यानंतर त्यांची 39 सीट आली. टोटल TOKची पॉवरमध्ये ते आले. त्यांची पॉवर नाही ना उल्हासनगरमध्ये नाही. त्यांना कोणी पहचानता भी नहीं उनको. गई हिंदी में बोलना पड़ेगा बाबा. नहीं, आप मैं मराठी में बोलूँ, आप हिंदी में बोले. हाँ. तो अभी आपको क्या लगता है कि उल्लासनगर में क्या हो सकता है? अभी सत्ता परिवर्तन होएगा, अगली बार MLA भी परिवर्तन होएगा. तो आप मतलब BJP के साथ में नहीं जाओगे? नहीं, BJP के साथ जाएंगे. अभी सीट पे हम दावा करेंगे. महापौर पे नहीं, MLA की सीट का हम दावा करेंगे. हमारी वजह से BJP का MLA चुन के आते रहा है और कभी काम कुछ शहर का किया नहीं. उसको सिर्फ 5 नंबर पैनल दिखता है कि यही मेरा MLA का क्षेत्र है, बस. उसमें भी काम नहीं करता है. ना सफाई, ना गलियां बनी है, कचरा वैसे ही, नालियां पड़ी है, तो ड्रेनेज के ढक्कन नहीं है. आप चलोगे तो आपका फ़ोटो दिखा दूंगा. MLA का पैनल, MLA की घरवाली का पैनल है. आप जाओ पब्लिक से पूछो क्या हाल है, पब्लिक आपको बताएगी कि MLA कैसा है. MLA के लिए पहला भी तो आपको ऑफर हुआ था जब आपने टिकट नहीं लिया था. साहब टिकट नहीं, हमारे साथ उस समय गेम हो गया. उस समय टिकट मिलता तो मैं चुन गया था. धनंजय बोडारे को इधर दे दिया तो लाडगे साहब को दे दिया. तो अभी जो इलेक्शन आएगा MLA का 2029 का, हाँ 29 का, तो आप शायद उसमें हम कॉन्टेस्ट करेंगे. मतलब आपको गारंटी है ना? हमको गारंटी, हम कॉन्टेस्ट करेंगे और हमारी पार्टी सीट BJP से मांग के लेगी युती में. माझ्या माहितीनुसार जर तुम्ही यापूर्वीच जर समजा उल्हासनगरमध्ये MLAच्या सीटसाठी उभे राहिले असते तर निवडून आले असते आणि उल्हासनगरचं भलंही झालं असतं. कारण की जे सध्याचे MLA त्यांच्याकडे तुम्ही कोणती कंप्लेंट घेऊन जा, ते कंप्लेंट पुऱ्या होत नाही, कुठलेही रोडचे कामं होत नाही. आता मुख्यमंत्री आले होते म्हणून थोडंफार डागडुजी केली ह्यात, ते पण ह्या शाळेच्या C ब्लॉकच्या रोडला. परंतु मधुबनचं रोड घ्या, जिथे MLA राहतो त्याच्या आजूबाजूच्या रोडला एवढे खड्डे पडलेले, निरंकाराच्या इथून पूर्ण खड्डे पडलेले, आणि हे रोडचं कामं इथं MLAच्या अंडर येतात. उल्लासनगर में जितने पप्पू कला ने सीमेंट के रोड बनाए थे आज भी जगह पे है. जो कल्याण अमरनाथ रोड है अभी बन रहा है, वो खोद नहीं पा रहे. वो इसके लिए रोड के ऊपर रोड बना रहे. इतना मजबूत है नीचे रोड पप्पू कलानी का बनाया हुआ कि उसको खोद नहीं पा रहे. उनको खोदने के लिए उनका उससे डबल खर्चा हो जाएगा. जितना रोड का एस्टीमेट है ना, उससे ज़्यादा उनको खोदने का और उठाने का खर्चा हो जाएगा. इसके लिए खोद नहीं रहे, उसके ऊपर रोड के ऊपर रोड बना रहे.
ऐसे पप्पू ने रोड बनाए हैं, वो रोड आज भी आप देखो तो रोड जगह पे 84, 86, 87 के रोड बने हुए आज भी वैसे के वैसे ही है 50 साल के बाद भी। लेकिन इन्होंने कुछ किया नहीं है। एमएलए होने के बाद भी शहर का पूरे नालियाँ खुदवा दी, रोड खुदवा के रख दिए, अंडरग्राउंड ड्रेनेज के नाले खुदे हुए, वो डालते मट्टी डाल के निकल जाते, जबकि उनका पूरा बनाना है, वैसा ही क्लियरिंग करना है। ऐसा हमारा आमदार है, ऑफिस में बुलाएगा, मीटिंग लेगा अधिकारियों की, व्हाट्सएप पे डाल देगा, अधिकारियों से मीटिंग हो गई, लाइट डिपार्टमेंट की मीटिंग हो गई। अरे एक उन्होंने नया फंडा चालू किया है, इलेक्ट्रॉनिक राशन कार्ड। इलेक्ट्रॉनिक राशन कार्ड अभी तक चालू ही नहीं हुआ है। स्मार्ट राशन कार्ड अभी तक चालू ही नहीं हुआ है। आप खुद जाके राशन ऑफिस में जाके पूछ सकते हो कि स्मार्ट राशन कार्ड चालू हुआ है क्या, वो भी आपको बोलेंगे स्मार्ट राशन कार्ड अभी तक चालू ही नहीं हुआ है। ये लोगों को अभी क्या बोले हैं, वो गुमराह कर रहा है। ये तुम्हारा स्मार्ट कार्ड है, स्मार्ट राशन कार्ड है, स्मार्ट राशन कार्ड के ऊपर राशन नहीं मिलता है, पुराने राशन कार्ड के ऊपर ही राशन मिलता है। तुमचं उल्हासनगरमध्ये 3 नंबरचे पॅनल आहे पूर्ण, तर त्या पॅनलमध्ये राहणाऱ्या जनतेला तुम्ही काय संदेश देणार? जनता को यही संदेश दूंगा, भाई आप गुमराह नहीं होना, आपको लोग बहुत से गुमराह करेंगे। पिछली बार भी आपने 17 में गुमराह होकर 2 सीटें दूसरों को दे दी, तो ना वाल्मीकि नगर में काम हुआ ना भीमनगर में काम हुआ। वैसे नट गटर बड़े बड़े नालियाँ, वैसे ही खड्डे पड़े, सीसी ऐसे। जितना मेरा पैनल मेरे और मेरे मिसेस के अंडर था, वो आज भी जाके आप देख सकते हो एकदम टकाटक है। राजीव गांधी नगर में पानी भरता था हर साल। 3 साल से मैंने सफाई का पूरा ध्यान दिया है। 3 साल से पब्लिक को पूछते, पब्लिक आपको बोलेगी कि 3 साल से हमारे इधर बिल्कुल भी पानी भरा नहीं है। ये अफवाहें फैला रहे हैं, यहाँ पानी भरा, यहाँ भरा, ये हो गया, वो हो गया। तो गुमराह नहीं हुए। दूलीचंद कॉलोनी से लेके महात्मा फुले तक का जो रोड है, ये मैंने पास करा था, 5 करोड़ का पास हुआ था। जब देखा कि घटिया स्तर का काम हो रहा है, मैंने लेटर देके रोड बंद कराया। भी ये स्तर का काम हमको नहीं चाहिए, काम बढ़िया चाहिए। इन्होंने उधर भूख हड़ताल करके चालू कर दिया, चालू हो गया, एकदम घटिया रोड बन गया। मैंने घटिया रोड बन गया, 5 करोड़ का रोड है, 1 करोड़ का भी काम नहीं हुआ है। तो उन्होंने पीछे लग के ब्लैकमेलिंग करके अधिकारियों को, ये मनसे वालों ने 80 लाख रुपए इनका बिल निकलवा दिया। लाड वालों का, लाड कंपनी का, लाड कंस्ट्रक्शन का, साई सिद्धनाथ कंस्ट्रक्शन कंपनी है, उनका इन्होंने 80 लाख का बिल इधर भूखहड़ताल का बहाना करके निकलवा दिया। उन्होंने बोला पैसे दो तो मैं काम करूँगा। काम हो गया, घटिया हो गया। अभी आगे बाकी का उसका बिल मैंने 4 करोड़ 20 लाख का बिल मैंने रुका के रखा है कि ये देना नहीं। ये लोग पीछे पड़े कि उसको बिल दो। मन से छोड़ के आज बीजेपी में गया है। ये इसीलिए गया है कि मैं वो बिल पास करा के ठेकेदार से पैसे ले सकूं। 4 करोड़ 20 लाख से 25-50 लाख मेरे ठेकेदार मेरे को देता, मैं ले लूँ उससे। मग तुम्ही ही सीट तर कन्फर्म आहे, बाकी सीटसाठी तुम्ही काय आव्हान करणार? मैं पब्लिक को यही बोलूँगा, किसी के झांसे में नहीं आए। शिवसेना को सत्ता देवे तो हमको एक महापौर देवे, नहीं तो हमसे आके खुद आके रिजाइन, हम काम नहीं करेंगे। हमारे से आके रिजाइन मांगे, हम रिजाइन करेंगे। अगर हम काम नहीं करते तो हम रिजाइन करेंगे। ये हम पब्लिक को वादा करते हैं, हम खुद होकर रिजाइन करेंगे। हम काम नहीं कर पाए तो हमको मौका देवे। हमारे सभी कैंडिडेट को मौका, सभी कैंडिडेट रिजाइन करेगा काम नहीं करने का। कैंडिडेट होगा, हम उससे कैंडिडेट से रिजाइन लेंगे। फिर तू काम के लायक नहीं, रिजाइन कर, दूसरे को चुन के आन दे। जर उल्हासनगर तुमची सत्ता आली तर महापौर कोण बनेल? महापौर हमारी पार्टी का बनेगा, शिवसेना का। असं फिक्स नाव आहे कोणाचं? फिक्स नाम किसी का नहीं है, ऊपर से तय रहेगा। हमारे एकनाथ शिंदे जी तय करेंगे, हमारे मुख्य नेता वो तय करेंगे कि कौन मुख्यमंत्री बनने वाला महापौर। और हमारे खासदार एकनाथ श्रीकांत शिंदे जी, ये दोनों मिलकर तय करेंगे कि कौन महापौर होना चाहिए। वो जिसको चाहेंगे वो महापौर होएगा। थँक्यू। आपण आता भुल्लर महाराजांशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी निवडून आल्याच्या नंतर सत्ता त्यांची येणार आहे असं त्यांचा दावा आहे। तर निवडून आल्यानंतर महापौरही त्यांचा होणार आहे, परंतु कोण तो वरतून फिक्स होतो। महाराजांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर उल्हासनगरमध्ये जेवढे काही जनतेचे प्रॉब्लेम आहेत, जे अडचणी आहेत,
ते आम्ही यापुढेही अशा दूर करू, हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. अर्थात त्यांचं काम एवढं चांगलं आहे की त्यांच्याकडं आलेला कुठलाही व्यक्ती खाली हात कधी गेला नाही, याच्या पुढेही जाणार नाही, याची ते काळजी घेतील. धन्यवाद.